शेतकरी म्हणजे शेतकरी बेरोजगार नसतो, परंतु ते शेतामध्ये जे मजूर असतात काम करणारे ते त्यांना योग्य ते वेतन दिलं जात नाही कधी कधी, तर त्यामुळे देखील रोजगार न मिळाल्यामुळे तो देखील बेरोजगारीच ती शेवटी त्यांची ठरवली जाते. माझे नाव नीना संजय सोनवणे, मी विद्यार्थी शिक्षिका संजय सोनवणे. आज तुमच्या समोर सेतूपाठ सादर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपल्या भारतामध्ये बेरोजगारी किती प्रमाणात आहे, कमी की जास्त आहे, कोणाला वाटते, कोणाला आन्सर येते का? बेरोजगारी सध्याच्या काळामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे की कमी झाले आहे? कोणी सांगू शकेल का मॅडम? वाढले आहे. बरोबर, वाढलेले आहे. मग ते कशामुळे वाढले आहे, त्याच्यावर काय उपाययोजना होतील याच्याबद्दल तुम्ही मला एखादं उदाहरण सांगू शकाल का? पॉप्युलेशन वाढते, लोकसंख्या वाढते. ओके, सांगू शकते बेरोजगारी काय? तुला एखादं उदाहरण सांग मला बेरोजगारी वाढते असं. मशिनरीचा जास्त वापर केल्यामुळे माणसाची कामे मशिनरी करतात, त्यामुळे बेरोजगारी. एकंदरीत मजूर आहे पण त्यांना काम होत नाही, त्याला बेरोजगार असे म्हणतात. हे अर्थशास्त्राच्या याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे. याला अर्थ आणि व्याख्या दोन्ही म्हणू शकतात. अर्थ देखील येते आणि व्याख्या देखील आपण म्हणू शकतो. बघा, अशा पद्धतीने आहे. पुढे बघा, आपल्याला आता या राष्ट्रीय जी सर्वेक्षण संस्था आहे तिच्यानुसार बेरोजगारी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, ही जी राष्ट्रीय सर्वेक्षण संस्था आहे तिच्यामध्ये एक वयोगट ठरवलेला आहे. वयोगट ठरवलेला आहे तो आहे 15 ते 59. ती आता ही जी राष्ट्रीय संस्था काम होत नाही त्याला बेरोजगार असे म्हणतात. हे अर्थशास्त्राच्या याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे. याला अर्थ आणि व्याख्या दोन्ही म्हणू शकतात. अर्थ देखील येते आणि व्याख्या देखील आपण म्हणू शकतो.